छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध मंडळांना 501 शिवमूर्तींचे वाटप करण्यात आले। हा वाटप कार्यक्रम सोहळा शिवसेना विभाग प्रमुख अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार सेनेचे दिनेश मालपे यांच्या हस्ते शिवस्मारक सभागृह येथे पार पडलाय। छत्रपती राजे प्रतिष्ठानच्या वतीने घर तिथे राजे शिवाजी या उपक्रमांतर्गत शिवमूर्तींचे वाटप करण्यात येते। याच उपक्रमांतर्गत छत्रपती शिवस्मारक सभागृह येथे शिवसेना विभाग प्रमुख अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार सेनेचे दिनेश मालपे यांच्या हस्ते 501 शिवमूर्तींचे वाटप करण्यात आले। याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, शिवराम प्रतिष्ठानचे बापू वाडेकर, लोकशाही पत्रकार संघाचे भागवत वैद्य, संदीप जाधव, प्रतापराव साळुंखे, संध्याताई सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळेस शिवानी यांनी शिवरायांचा इतिहास उलगडून सांगितला। या प्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणे झाली। विश्ववंदिता शाहस्मोह शिवसेशा मुद्रा भद्राय राजते 395 वर्षे उलटून गेली तरी आजही शिवकालीन राजमुद्रा पाहिल्यावर स्मरतात तेजपुंज देवतुल्य व्यक्तिमत्व, चातुर्य, शौर्य, समयसूचकता, बुद्धिमत्ता, जबरदस्त आत्मविश्वास व दूरदृष्टी अशा अलौकिक गुणांचा संगम ज्यांच्या ठायी होतो ते कुळवाडी भूषण, राजाधिराज, बहुजन प्रतिपालक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज। मुजरा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याची कीर्ती आहे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, प्रत्येक मराठी मनातला दगदगता स्वाभिमान, मराठी मनातला दगदगता स्वाभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, ज्याला शंभूचा अभिमान। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती प्रदान कार्यक्रम या कार्यक्रमाची संकल्पनाच खूप आगळी वेगळी आणि चांगली आहे। कारण एखाद्या 5-50 लाखाचं घर बांधलं आणि 5-25 लाखाचं फर्निचर जरी केलं तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या घरात नसणार नाही, तोपर्यंत त्या घराला शोभा येणार नाही। बघा तुम्ही कुठलाही माणूस असू द्या, आपण त्याच्या घरात गेल्यानंतर, त्याच्या मेन हॉल मध्ये गेल्यानंतर सगळेजण पहिल्यांदा त्याच्या भिंतीकडे, त्याच्या फर्निचरकडे बघत असताना कुठल्या महापुरुषाचा फोटो लावलाय, कुठल्या महापुरुषाची मूर्ती ठेवली आहे हे आवर्जून प्रत्येक जण बघत असतं। मग घर लहान असो मोठा असो, त्याच्यामुळे आपल्या घराची शोभा जर कुठल्या गोष्टीने वाढणार असेल ते एकमेव नाव आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे, की ज्यांनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने व्यतीत केलं, आई जिजाऊंचे संस्कार घेऊन आता आमच्या भगिनीने खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे। मी परत इतिहासावर जाणार नाही। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा काल राहिलेला नाही आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या बरोबर आहे। तर त्या काळात ज्या पद्धतीच्या लढाया होत्या, तलवारी घेऊन लढाई करावी लागायची, घोडेस्वार असायचे, पण आज परिस्थिती बदलली आहे। आता आपल्या मुलींना मुलांना शिकवल्याशिवाय, त्यांच्या हातात पेन दिल्याशिवाय आपल्याला येणाऱ्या काळातल्या स्पर्धा परीक्षा करता येणार नाही। छत्रपती शिवरायांची मूर्ती आता अमोल बापूंनी सांगितलं की किती कोटीचं घर बनवा, परंतु छत्रपती शिवरायांची प्रतिमा ज्याच्या घरात आहे तोपर्यंत त्या घराला शोभा आहे। बरोबर सांगतो मी मला, छत्रपती शिवरायांची विचार आपण ऐकत असतो, विविध कार्यक्रमातून बघत असतो, सोशल मीडिया आजकाल फास्ट आहे, त्याच्या माध्यमातून आपण आजकाल युट्यूब आहे, तुम्ही प्रत्येक संत महात्मा आणि सोलापुरी नगरी म्हणत संत महात्माची नगरी आहे, ही देवभूमी आहे। जशी वारकरी संप्रदाय तर आपल्या पंढरपूर, मी पंढरपूरचा आहे, माझं गाव पंढरपूर आहे, पण माझी जन्मभूमी तिकडे ठाणे मुंबईची आहे। ज्या वेळेला मला पत्रिका देण्यासाठी माझ्या ऑफिसला आले सर्व मंडळी, मी त्यांना एका सेकंदामध्ये सांगितलं की सोलापूर नगरीमध्ये जी शिवजयंती आहे त्या शिवजयंतीला मी कमीत कमी गेलो वाटतं बापू 4 वर्षापासून येतो, आणि शिवप्रेमींची असलेली शिवजयंती म्हणजे मनातून जो उत्साह असतो छत्रपती शिवरायांचा तो मला वाटत नाही मी कुठे बघितला असेल। आमच्याकडे मिरवणुका निघतात, छत्रपती शिवरायांची जयंती होते, मी माझ्यातून सुरुवात करतो मला, परंतु सोलापूरची शिवजयंतीचा अलौकिक हे वेगळं आहे आणि मी स्वतः बघितलं, मला कोणी सांगितलं असा प्रकार नाहीये, माझ्या डोळ्यासमोर घडलेला आहे।